राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही 1999 मध्ये झाली। तेव्हापासून आजपर्यंत 27 वर्षांपैकी 21 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे। तेव्हापासूनचा जर विचार केला तर इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सर्वाधिक काळ महाराष्ट्रात सत्तेत राहिलेला पक्ष आहे। मात्र याच सत्तेच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर एक मोठा डाग सुद्धा लागला, तो म्हणजे संवैधानिक पदावर असताना नेत्यांनी दिलेले राजीनामे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना नेत्यांची एक लांबलचक यादी आहे ज्यांना राजीनामे द्यावे लागले होते। त्यात आता रुपाली चाकणकरांचं नावही ॲड झालंय, ज्या मंत्री नव्हत्या पण महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून संवैधानिक पदावर होत्या, ज्यांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पायउतार व्हावं लागलंय। राजीनाम्याचा जर इतिहास पाहिला तर 1999 साली स्थापन झाल्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत बसला होता। त्यानंतर 2003 मध्ये सुनील तटकरे यांना रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला शेकापच्या 5 आमदारांचा पाठिंबा होता। जिल्हा परिषद निवडणुकीवर शेकापचे नेते जयंत पाटील हे तटकरेंवर नाराज होते आणि त्यांनी तटकरेंना मंत्रिमंडळात ठेवू नये अशी मागणी केल्यानंतर तटकरेंना राजीनामा द्यावा लागला होता। आणि त्यानंतर अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। त्यानंतर चौकशी झाली आणि तत्कालीन मंत्री पद्मसिंह पाटील, नवाब मलिक आणि सुरेश जैन यांना राजीनामे द्यावे लागले होते। विजयकुमार गावित यांचंही नाव यामध्ये आलं होतं। ते सुद्धा काही काळ मंत्रिपदापासून दूर देखील झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेसमधला सर्वात मोठा राजीनामा आला तो तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा। छगन भुजबळ यांच्यावर तेलगी घोटाळ्याचे आरोप झाले होते, त्यांची चौकशी देखील झाली होती। तेव्हा भुजबळ थोडक्यात बचावले, मात्र तेलगी घोटाळ्याच्या आरोपांमुळे भुजबळांचं उपमुख्यमंत्रीपद गेलं होतं। त्याचवेळी एका वृत्तवाहिनीवर झालेल्या हल्ल्याचं कारण पुढे करून भुजबळांना शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा आदेश दिला होता, पण खरं कारण हे तेलगी घोटाळा होतं असंच तेव्हा पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं। त्यानंतर 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या RR पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह उपमुख्यमंत्री RR पाटील यांनाही राजीनामा द्यावा लागला होता। याच यादीत पुढे अजित पवार यांचंही नाव आलं होतं। कथित सिंचन घोटाळ्यावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या। त्यानंतर अजित पवारांना 2012 मध्ये उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। सुमारे 70,000 कोटी खर्च करून राज्यात सिंचन क्षेत्रात फक्त 0.1% वाढ झाल्याचा मुद्दा गाजला होता। अजित पवार यांच्याकडे जलसंपदा खातं असल्याने संपूर्ण खापर हे त्यांच्यावर फुटलं होतं। सिंचन घोटाळ्याची व्याप्ती वाढू लागल्याने अजित पवारांनी शेवटी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि काही दिवसातच ते पुन्हा मंत्रिमंडळात सुद्धा आले होते। गुलाबराव देवकरांना 2012 मध्ये घरकुल घोटाळा प्रकरणात राजीनामे हे द्यावे लागले होते। 2014 साली राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना ईडीने अटक केली होती। त्यानंतर भुजबळ जवळपास काही वर्षे तुरुंगात होते। पुढे 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं। उद्धव ठाकरेंचं हे सरकार असताना अनिल देशमुख आणि नवाब मलिक या राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्यांना ईडीने अटक केली होती। यापैकी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोपही झाला होता, तर मंत्री नवाब मलिक यांच्यावर कुख्यात दाऊदच्या नातेवाईकांशी संबंध व व्यवहार केल्याचा आरोप झाला होता। त्यानंतर देशमुख आणि मलिक या दोघांनाही तुरुंगाची हवा खावी लागली होती। त्यानंतर 2024 मध्ये राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं, जो धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा होता। त्याचवेळी कृषी साहित्य घोटाळा याचा देखील आरोप धनंजय मुंडेंवर झाला आणि या सर्व प्रकरणांमुळे धनंजय मुंडेंनाही राजीनामा द्यावा लागला होता। तसेच एका जुन्या फ्लॅट खरेदी प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्या पाठोपाठ भोंदूबाबा अशोक खराशी असलेल्या जवळकीमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची उचलबांगडी करण्यात आली। याचाच अर्थ गेल्या 1.5 वर्षात राष्ट्रवादीच्या 3घांना राजीनामा द्यावा लागलाय। राजीनामा देणाऱ्यांची ही जी वेळ आहे ती काँग्रेस, भाजप, शिवसेना या सर्वच पक्षातील नेत्यांवर आलेली होती। मात्र मोठी यादी ही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आहे। इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीची मोठी यादी का आहे हा देखील प्रश्न पडतो। पक्ष नेतृत्व वेळोवेळी कमी पडलं का, नेतृत्वाकडूनच ती सूट दिली गेली का, किंवा पाठीशी घातलं गेलं का, अशा शंकाही उपस्थित केल्या जातात आणि त्यातूनच हे सगळं समोर आलं का अशी देखील चर्चा होते। काँग्रेसचे 4 मुख्यमंत्री म्हणजे AR अंतुले, शिवाजीराव निलंगेकर, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांना पदावर असताना गैरव्यवहार, घोटाळा किंवा वादग्रस्त गोष्टींमुळे राजीनामा द्यावा लागला होता, तर शिवसेनेच्या मनोहर जोशी यांना भूखंड प्रकरणावरून मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं। भाजपनेही एकनाथ खडसे यांचा राजीनामा हा वेगवेगळ्या आरोपांवरून घेतला होता आणि असेच अनेक राजीनामे आले होते। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही यादी मोठी असल्याने
याची आता पुन्हा चर्चा होते. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसची ही यादी, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.